कॅमेरा सुरू केला, की ह्या दोन्ही कार्टूनचं असं काही मधामधात करणं सुरू राहते. तर रेयांचा पाय दुखत होता म्हणून तो काही स्कूलमध्ये गेलाच नाही, घरीच थांबला होता आणि फ्रिज पुसून वगैरे घेतली आणि जेव्हा सामान ठेवत होते, मग माझ्या लक्षात आलं, की इथे काहीतरी टाकायला पाहिजे. म्हणून मग मी एक DMartमधलीच 5 किलोची प्लास्टिक होती. मग त्यालाच कट करून घेतलं आणि ते फ्रिजच्या पार्टवर टाकून घेतलं. कारण की ते काही ना काही सांडतच राहते, चिकट वगैरे होते म्हणून म्हटलं हे प्लास्टिक टाकलं, की म्हणजे तेवढा आपल्याला काही त्रास होईल नाही म्हणून मग ते टाकून घेतलं. तसे तर कोणती पण प्लास्टिक टाकता येते, पण मी तेच टाकून घेतली. रेयांच्या पप्पांनी दूध आणलं होतं आणि एवढी ते प्लास्टिक बांधून होती, की काही-काहीला सुटत नव्हती. मग कैचीने कापून घेतलं, तर कैचीने पण काही कापत नव्हतं, कारण की ती भाजीपाल्याची कैची होती. म्हणून मग कैची टोचून घेतली त्याला आणि दूध गाळून घेतलं. आणि हे काल मी पुरण बनवलं होतं. पुरण मी हे गाळून घेतलं होतं चाळणीने, तर म्हणजे बारीक केलं होतं चाळणीनेच, तर ते जे जाड-जाड राहिलं होतं तेच ठेवलं होतं पराठे बनवीन म्हणून. मग पराठे वगैरे काही बनवले नाही, मग त्याचं वरणच बनवून घेतलं. पण यांच्या पप्पाला समजलंच नाही, ते चण्याची डाळ होती की मुगाची डाळ होती म्हणून त्यांनी खाऊन घेतलं. आणि आज दिवसभर पाऊस सुरू होता, तर हे भिंतीनं काही असं पाणी सांडत होतं. मग हे इथले 2 डब्बे उचलून ठेवले, पण माझ्या काही लक्षातच नाही आलं, की इथे पाणी सांडत आहे, तर काहीतरी डब्बा वगैरे ठेवायला पाहिजे म्हणून नंतर मग माझ्या लक्षात आलं. मग गॅसच्या ओट्यावर सांडत होतं, तर मग ते डब्बा वगैरे तिथे ठेवून दिला आणि गॅस वगैरे पुसून वगैरे घेतले आणि झोपता वेळेस यशवीला दूध दिलं. तर आजच्यासाठी